मुंबई आझाद मैदानावर हजारो मराठा बांधव न्यायासाठी उभे आहेत। मनोज जरांगे पाटील यांचा आझाद मैदानात आंदोलन करण्याचा आजचा दुसरा दिवस। या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांचे हाल होत आहेत। सरकारकडून त्यांना सुविधा उपलब्ध करून देत नसल्याचं सांगितलं जातंय। आम्ही हक्क मागायला आलो, पण जगण्यासाठीच्या मूलभूत गरजा मिळणंही इथं कठीण झालंय, असं अनेक आंदोलक सांगताना दिसतायत। त्यातच आज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधत म्हटलंय की मराठ्यांना पाणी, जेवण मुख्यमंत्री मिळू देत नाहीत। त्यामुळे मराठा आंदोलकांकडून फडणवीस सरकारवर आणखीनच रोष व्यक्त केला जातोय। मात्र याच दरम्यान ठाकरेंची शिवसेना मराठा आंदोलकांच्या मदतीला धावून आली आहे। एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आंदोलकांना अपेक्षित मदत न मिळाल्याची चर्चा रंगली असताना, दुसरीकडे मात्र मुंबई ठाणे या परिसरात उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांकडून मात्र मराठा आंदोलकांच्या खाण्यापिण्याची सोय करण्यात आल्याचं चित्र समोर आलंय। आझाद मैदानात मोठ्या संख्येने मराठा समाजाचे बांधव जमले असताना पिण्याचे पाणी, जेवण, नाश्ता या सुविधा देखील ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून काही प्रमाणात पुरवल्या गेल्याचं चित्र दिसलंय। त्यामुळे आंदोलनाच्या मैदानात शिंदेची शिवसेना नाही, पण ठाकरेंची शिवसेना मदतीला धावली आहे, अशी प्रतिक्रिया काही आंदोलकांकडून उमटताना दिसल्यात। राजकारणाच्या पार्श्वभूमीवर ही मदत कोणाला भावते तर कोणाला चावत असल्याचं दिसतंय। कारण सत्तेत असूनही शिंदे गटाकडून मराठा समाजासाठी पुढाकार दिसला नाही, तर विरोधी बाकावर बसलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेने थेट मदत करताना दिसत आहे। यामुळे आता राजकीय वर्तुळात मोठा प्रश्न निर्माण झालाय। मराठा समाजाच्या मनात खरंच कोण जागा बनवतोय, शिंदेची शिवसेना की ठाकरेंची? याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। धन्यवाद।